हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस आहे ना, लिटरली साफसफाईमध्येच निघणार आहे आणि आजचा व्लॉग तोच असणार आहे. आता बेडरूम सेट करायचेत आणि ही दादाने फ्रेम बनवली आहे. आम्ही जो मखर बनवतो, लाईक जो डेकोरेशन बनवतो आहे, त्याच्यासाठी ही फ्रेम बनवायची होती. तर ही स्वतः दादाने फ्रॉम स्क्रॅच बनवली आहे. त्याच्यानंतर पसारा साफ करायचा म्हणजे ती गोष्ट सुरू होते दादाच्या पसाऱ्यापासून. हे असं चालूच असतं. मागच्या गणपतीच्या व्लॉगमध्ये पण कळेल की काय असतं हे पॅटर्न. तर स्वच्छता म्हणजे पहिले स्वच्छता सुरू होते कपाटामधून. त्याच्यानंतर मम्मी बोलली थोडेसेच असतील, पण नाही, खूप होते. पूर्ण कबड आमचं हे झालेलं का दादा. मग आम्ही विचार केला की पहिले ह्याचं कपाट लावूया. आणि असं झालं की परत सॉर्ट करायला लागले, कारण का मुलांचं पॅटर्न थोडं वेगळं असतं. हे क्वचित काही मुलं असतात ज्यांचं पॅटर्न थोडं चांगलं असतं. हे बाकी सगळ्यांचं वाईट नाही बोलताय ना, भलतं असतं, भलतं एकदम. आणि आम्ही तरी पण करतोय शिद्दतने, हळूहळू. कारण का काय, जर कपडे दिसत असते तर तो रूम पूर्ण क्लीनच होणार नाही. माझा तर वरचा रॅक पूर्ण क्लीन होता, खाली थोडीशी गडबड झालेली, थोडीशी वेट्स आणि त्याच्यामुळे, पण वरती माझं पूर्ण सेट होतं. मग मी ते पण करत होती साईड बाय साईड. आणि आता ह्याचं कपाट लावून झालेलं आहे फायनली. आणि आम्ही जे अनवॉन्टेड क्लोथ्स होते ना, ते डायरेक्ट फोल्डरमध्ये टाकून वरती टाकून दिले, कारण का जेवढे त्याला ऑप्शन्स देऊ ना तेवढे कमी आहेत त्याला घालायला. त्याच्यानंतर मी विसरलो की आधी त्याच्यात थोडेसे कपडे पण होते, ते आम्ही काढायला विसरलेलो. मग ते काढले, परत ते पण फोल्ड केले आणि त्याचं कबड सेट केलं. इट वॉज मच निडेड. आम्ही त्याला एवढं बोलत होतो, बट तो कोणाचा ऐकतोय. त्याच्यानंतर 2 ते 3 बॉक्सेस शिफ्टिंगमध्ये पूर्णपणे आम्ही काही सामान ओपन नव्हतं केलं, तर हे बॉक्सेस पेंडिंग होते. तर आम्ही ते ओपन केले आणि सॉर्ट केले. बेसिकली जास्त तर पूजेचंच होतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला हा फोटो भेटला माझा आणि मम्मीचा, खूप लाईक दिवाळीतला होता आहे का. आणि आता बघा, आता आम्ही दोघी अशा दिसतो. खूप क्यूट फोटो आहे आणि हा अचानक भेटला आम्हाला साफसफाई करताना. आणि चाललंच आहे, पूजेचं सामान जे भेटेल ते साईडला करतो आहे, जेणेकरून मग इझी पडेल ना. परत जर ते बॉक्समध्ये गेलं तर काय अर्थ नाही. तरी पण एवढे सगळे बॉक्स आवरून पण एवढा पसारा होता. ॲट द एंड वाइंडअप केलं बेडरूमचं, मेजरचं काम दोन्ही झालेलं. त्याच्यानंतर मम्मी डे टू डेमध्ये लाईक हे डबे धुवून काढत होती, हळूहळू थोडं काम करत होती. पण त्या दिवशी ठरवलं की एका दिवशी आपल्याला 3-4 कामं क्लिअर आऊट करायचीत. मग आता आम्ही किचनकडे गेलो आणि किचनमध्ये सगळ्या ज्या टाक्या असतात आपण टाकतो, आपण सामान स्टॉक करतो, पण कुठेतरी काहीतरी फुटतं किंवा काहीतरी पडतं, मग ती पूर्ण टाकी तशी होऊन जाते. म्हणून मग ते सुद्धा करायचं होतं. मग ते पूर्ण क्लिअर आऊट केलं, सगळं साफ केल्या टाका, सगळे डबे साफ केले. त्याच्यानंतर ज्याच्यावर ठेवलेलं एक टाईल्स होती, तो जो एरिया होता तो क्लिअर केला. तर ह्याच्यातच आम्हाला वाजले रात्रीचे 1:30. म्हणजे सकाळी सुरुवात झाली शूज आणि बाहेरच्या बाल्कनीतल्या सामानापासून. त्याच्यानंतर संध्याकाळ गेली आमची कबर्ड्समध्ये आणि रात्री गेली आमची किचनमध्ये. आणि त्याच्यानंतर मम्मी गेली झोपायला आणि मग आम्हाला आली लहर, म्हणजे आमच्या दादाला डेकोरेशन करायची. मग आता ती जी त्यांनी फ्रेम बनवलेली ना फ्रॉम स्क्रॅच, त्याला तो गोल्डन कलर मारतोय. असं बघायला गेलं ना तर जे आम्ही डेकोरेशन बघतो ते आम्हाला असं, मला तरी खूप इझी वाटलं, पण ॲक्च्युली इट इज व्हेरी टफ. आणि ते त्यांनी सिंगल हँडेड केलं. म्हणजे मी काय मदत केली हे तुम्हाला मी सांगेन. खारुताईचा वाटा आहे डेकोरेशनमध्ये, असं नाही आहे की काही वाटा नाही आहे. आता आहेत या घंट्या आणलेल्या होत्या आम्ही, त्या डेकोरेशनचा पार्ट आहेत. आता एका साईडला दादा तर पेंट करतोच आहे आणि या घंट्या मी बघितल्या, कारण की मला माहिती ना त्यांनी काय काय सामान आणलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी हा धागा आणलेला गोल्डन कलरचा. आता ही जी फ्रेम आहे ही आम्ही सुकायला ठेवली, कारण का आता त्याच्यावर अजून काय काम करू नाही शकत, ते आपण सकाळीच करू. आणि मीनवाईल त्यांनी मला हे पण दाखवले की त्यांनी हा क्लॉथ आणला ॲज अ बॅकड्रॉप त्या फ्रेमला लावायला. म्हणजे बॅक साईडला हा क्लॉथ येणार ह्याच बुट्टीवाला. हा सुपर क्यूट होता हा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिकडे मी सगळी तयारी दाखवणार आहे गणपतीच्या आधीची. बाय बाय.